28 जानेवारी कालचा दिवस महाराष्ट्रासाठी नव्हेच अखंड भारतासाठी देशासाठी काळा दिवस ठरला. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं काल दुःखद निधन झालं. सकाळी 9 वाजता मला बातमी समजली. मी सेविंग वगैरे करायच्या तयारीत होतो. काल लग्न होती, लग्नाला जायच्या तयारीमध्ये असतानाच माझ्या मुलांनी सांगितलं की दादा पप्पा असं असं झालं आहे. मला विश्वास बसला नाही, पण मी टी व्ही समोर गेलो. खरंच तिथं बातमी लागली, सुरुवातीला लागली की अजितदादा सिरियस आहेत. नंतर लगेच 5 मिनिटात कळलं की अजितदादा पण त्यामध्ये गेलेत. काहीच सुचलं नाही. डोळ्यातून आपोआप अश्रू वाहत होते. मागच्या 3 वर्षापासून माझा आणि अजितदादाचा घनिष्ठ संबंध. मला या नांदेड जिल्ह्याचा पहिला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान दादांनी दिला. शिल्लक नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळी संपली असतानासुद्धा मी दादाच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पार्टी बघण्याचं काम केलं. ह्या सांगण्याचा म्हणजे अजितदादा हा एक वेगळा माणूस होता. हक्काचा माणूस. एकच होता अजितदादा या म्हणण्याप्रमाणे. घेतलेलं कुठलंही काम असो, मी त्यांच्याकडे कामं घेऊन जायचो. कामाची पत्र द्यायचो. प्रत्येक पत्र ते बारकाईने वाचायचे. ज्या संबंधित डिपार्टमेंटचं असेल त्या पी एकडे, त्या सचिवाकडे ते पत्र द्यायचे. जे काम होणार नाही, मी असं ते काम घेऊन गेलो. सार्वजनिक होतं. त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं हे काम होणार नाही आणि पुन्हा ह्या कामासाठी प्रयत्न करू नका. म्हणजे स्पष्ट बघा, त्याच ठिकाणी त्याचा निर्णय करणारे अजितदादा. कार्यकर्त्यावर जीवापासून प्रेम करणारे, कुटुंबाप्रमाणे प्रेम करणारे दादा. मला न सांगता गेल्या वर्षी अचानक दादा घरी आले. त्यांना नायगावला जायचं होतं. स्वर्गीय वसंतराव पाटलांचं आमचं निधन झाल्यानंतर त्यांना इथे भेट द्यायची होती. त्यांना बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता. मला 2 दिवस आधी फोन आला की दादा तुमच्याकडे नाश्ता देणार आहेत सकाळी. मी उडालोच एकदम. मी न म्हणता दादा घरी येणार आहेत. मग नायगावला आले. नायगाव माझ्याकडे आले. 2 तास माझ्याकडे थांबले. वास्तविकपणे सर चौकशी केली. तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली 99मध्ये, त्यावेळेसच माझे वडील स्वर्गीय दिगंबर धर्माधिकारी कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली नामनीय शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये काम केले. पण दुर्दैवानं 2001 साली त्यांचं निधन झालं. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काम केलं 10 वर्ष. पण तिथं काही मेळ लागला नाही. पुन्हा पक्ष बदलत गेले. योगायोगानं संधी मिळाली. दादांनी आम्हाला या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि काय सांगू तुम्हाला, सामान्य कार्यकर्त्याचं जपणारा, ओळख जपणारा करता. आज शिवाजी पटल असेल, त्याची एकदा ओळख झाली तर अरे शिवाजी म्हणून बोलणार. 4 किती माणसं असो, त्या माणसाला तेवढ्या माणसामध्ये नावासहित हाक मारून बोलणारे दादा. आज अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. आम्ही पोरके झालो. त्यांच्या कुटुंबावर त्या भयंकर घटना घडली. त्या सगळं आम्ही सगळेजण काल बारामतीला गेलो. मी तो शिवराज पटले होते, आमदार प्रताप पटले होते. आमची 100-1 लोकांची टीम होती. असंख्य अथांग जनसागर लोटलेला, भयंकर गर्दी. तेवढ्या गर्दीमध्ये प्रत्येकजण दादाच्या नावानं आक्रोश करत होता. मायमावल्या रडत होत्या. त्याचा काहीच संबंध नाही. त्यांनी कधी दादाशी बोललेसुद्धा नाहीत. असे लोक सुद्धा आक्रोश करत होते. त्यामध्ये प्रत्येक पाहणाऱ्या माणसाला तिथं अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज बोलतानासुद्धा आम्हाला काय बोलावं शब्द सुचत नाहीत. कारण मी एवढा त्यांच्या जवळ गेलो होतो. मी कुठे असो, गर्दीमध्ये असो, कुठे असो. मागे एकदा सहज मी बंगल्यावर गेलो. दादा नांदेडला निघाली होती. मला माहीत नव्हतं. मला पाहिल्यावर अरे दिलीपराव कुठं आहात, कधी आलात? मी साहेब आलो का, चला नांदेडला जायचं आपल्याला. मला माहीत नाही. मी सोबत दादासोबत म्हणजे मला माहीतसुद्धा नाही. योगायोगाने त्या दिवशी मला दादासोबत विमानानं नांदेडला यायचं भाग्य मिळालं. त्यांचा सहवास लाभला. शिवराज पाटलांसुद्धा त्यांनी एकदा घेऊन आले. म्हणजे असं नाही की
कार्यकर्ता आहे. मी जिल्हाध्यक्ष नसताना एवढ्या गर्दीत मला पाहून त्यांनी मला बोलून घेतलं जाऊन. ओळख ठेवणारा नेता, कधीच ओळख विसरणार नाहीत असे. मी सांगतो, किती काम असो, किती अडचण असो, त्याचं तोंडी न सांगता पत्र द्यायचं. पूर्ण पत्र वाचल्याशिवाय नाही. कोण्या पक्षाचा असो, कोणी असो, कुठल्या धर्माचा असो, त्याच्याबद्दल कधी दादाने हे केलं नाही. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, माणसाचं काम करण्याचं, शिपाई असेल त्याचंसुद्धा काम करायचं आणि तिथल्याच निर्णय घ्यायचा. छोटी छोटी कामं असतील तेही लोक घेऊन यायचे, पण तीसुद्धा कामं दादा करायचे, हसत मुखाने करायचे. कधी रागवायचे, रागवलं तरी त्याच्यावर कोणी राग मानायचे नाही. मंत्री असलं मंत्र्याला रागवायचे, आमदार रागवायचे, पुन्हा गोड बोलायचे. असे दादा आमच्यात निघून गेले. आज आमचा महाराष्ट्र तर पोरका झाला, आम्ही पोरके झालो. ह्या देशाला, राज्याला असा नेता पुन्हा मिळणार नाही. आज नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. एका वेगळ्या वाटेवर राजकारण जात असताना अचानकपणे अजितदादाची एक्झिट झाली. कुणालाही पटणारा मनाला न पटणार आहे. प्रत्येकाच्या घराघरा मनामनात पोचला नेता अचानक निघून गेला. आज सगळा अख्खा महाराष्ट्र हळहळ करतो आहे. प्रत्येक पक्षातले लोक असतील, जाती धर्माचे लोक असतील, त्यांना काय माहीत सगळ्याला की कमाल येतो की सगळ्याला दादाबद्दल एक वेगळं आकर्षण नाही, प्रेम होतं. तरुणाच्या जीवा गळ्यातला ताईत दादा होते आणि तरुणाबद्दल फार आकर्षण होतं. तरुण मुलगा दिसला त्याची ओळख करून घ्यायची. कुठला आहेस, काय करतोस, काय शिकलास, काय धंदा करतोस, म्हणजे असं. परवा दादा म्हणले एक गोष्ट की राजकारण करू नका रे बाबा, राजकारण फार वंगाळ आहे, राजकारणामुळे वाट लागते. हे दादा प्रत्यक्ष सांगायचे. म्हणजे त्यांना तळमळ होती कार्यकर्त्याची. कारण मला माहीत आहे बरेच जण राजकारणाच्या ह्याच्यात शेतं विकू राजकारण करतात. हे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. धंदे करा, उद्योग. हे जे सांगणारा नेता, तळमळचा नेता कोण असेल फक्त एकमेव अजितदादा पवार. आज बोललं तेवढं कमी आहे. 1 तास 2 तास बोललं तरी त्यांच्यासोबतचा सहवास, त्यांच्यासोबतचा संपर्क एवढा दांडका 2-3 वर्षाचा अनुभव होता. त्यामध्ये काय सांगावं तुम्हाला, बोलायला शब्द अपुरे पडतात, शब्द फुटत नाही. ह्या प्रसंगी जास्त काय बोलावं. स्वर्गीय अजितदादा पवार यांना, त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव. मी माझ्या धर्माधिकारी कुटुंबीय असेल, नांदेड जिल्हा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतो मी वाटतो. ओम शांती. निश्चितच दादा, आपल्या प्रार्थनेने दादांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती मिळेल. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बजेवार साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्दामध्ये श्रद्धांजलीपर शब्द मांडावेत.